नाशिकच्या आयुक्तालयाबाहेरील आंदोलक आक्रमक झाले। आयुक्तालयाच्या गेटवरून आत शिरण्याचा आंदोलकांनी प्रयत्न केला, तर महिनाभरापासून आदिवासी आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। खासगी संस्थांकडून होत असलेल्या नियुक्तीला विरोध करत हे आंदोलन सुरू आहे। खासगी संस्थांकडून आलेल्या नियुक्तीच्या आदेशाची होळी देखील आंदोलकांनी केली, तर आज हे आंदोलक कमालीचे आक्रमक झाल्याचे देखील दिसले। आयुक्तालयाच्या बाहेर आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत गेटवरून आत शिरण्याचा प्रयत्न केला। तर आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न देखील पोलिसांनी केलेला आहे। मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात होता, मात्र हा बंदोबस्त झुगारत आंदोलक आयुक्तालयामध्ये शिरलेले आहेत। तर आक्रमक झालेल्या आंदोलकांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। पाहुयात। गेल्या महिन्याभरापासून आदिवासी आयुक्त कार्यालयाच्या बाहेर बसलेले आंदोलक हे आता आतमध्ये शिरलेले आहे। आपल्या विविध मागण्यांसाठी त्यांनी हे आंदोलन केलं होतं। आपण जर बघितलं तर बाहेर ते सुरुवातीला बसलेले होते, यानंतर आता जर बघितलं तर ते कार्यालयाच्या आतमध्ये हे शिरलेले आहे। खरं तर यावेळी त्यांनी बाह्यस्रोत भरतीला विरोध करत त्या अध्यादेशाची होळी देखील केली आहे। खरं तर महिन्याभरापासून तुम्ही शांततेने आणि संयमाने आंदोलन करत होता, आज असं काय झालं का तुम्ही आतमध्ये शिरला आणि अध्यादेशाची होळी देखील केलेली आहे? सर, आज जवळपास 35वा दिवस आंदोलनाचा। यामध्ये त्या ठिकाणी या 35 दिवसामध्ये अनेक वेळा आम्ही त्या ठिकाणी मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवल्या। आदिवासी विकास मंत्री साहेब असतील यांच्याशी त्या ठिकाणी अनेक वेळा आमची बैठक झाली। त्याच पद्धतीने गिरीश महाजन साहेबांनी त्या ठिकाणी आमच्याशी फोनवर कॉन्टॅक्ट केला होता की तुमचं त्या ठिकाणी लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावू। त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांबरोबर त्या ठिकाणी आमची बैठक झाली, त्यांनी त्या ठिकाणी सकारात्मक बाजू मांडली। पण गेल्या 35 दिवसापासून त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत। ऊन वारा पावसाचं त्या ठिकाणी आम्ही सर्व झळा सहन करत आज 35 दिवस झाले आम्ही या ठिकाणी आंदोलन करत होतो। आज मात्र त्या ठिकाणी आज आमचे दखल शासनाने कुठल्याही प्रकारची घेतलेली नाही। विकास भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत त्या ठिकाणी आलेलो आहोत। उद्यासुद्धा त्या ठिकाणी आम्ही 5 वाजेपर्यंत अल्टिमेट देत आहोत। उद्यापर्यंत त्या ठिकाणी ही बाह्यस्रोत प्रक्रिया बंद करून आम्हाला जुन्या पद्धतीने आदेश दिले नाही तर पुन्हा आम्ही त्या ठिकाणी मुख्य प्रवेशद्वार उघडून आम्ही आतमध्ये प्रवेश करणार आहोत। आज रात्र आम्ही त्या ठिकाणी इथंच काढणार आहोत। खरं तर प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर आणखी आतमध्ये जाण्याचा देखील इशारा यावेळी आंदोलकांनी दिलेला आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।